संघामधून आणि पहिला चेंडू सुंदर फेक सुरेख फेक अतिशय प्रतिम चेंडू हलकासा अपील पंच सहमत नाहीयेत थोडसा कुठेतरी फलंदाज लाईनला मिस करतोय इंद्रपाल निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे पहिलं षटक प्रगती पथावर आहे बंडू या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर ऑन द ऑफ केलं जातं अतिशय उत्कृष्ट फटका चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल येतो प्रवास करतोय चौकार येतोय इंद्रपाल याच्या बॅट मधून पहिला चौकार आपण पाहतो शिवमाता संघात धावसंख्या होती ती बिनबाद 4 आज खरोखरच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलो होळी महोत्सव 2020-19 स्पर्धेमध्ये गुरुदत्त मानकुली संघ अतिशय उत्तम कामगिरी करतोय आणि विशेष करून आपल्या गावातील संघाला ऑल द बेस्ट केलं जातं बिंदास माळी असतील आमचे हॅलो पंच नो बॉल आहे 5 धावा अर्जित केल्या जातील या ठिकाणी चला क्षेत्ररक्षण लावा लगेच चला पंचांचा निर्णय ऍक्सेप्ट करायचा आहे पंचांचा निर्णय आपण ऍक्सेप्ट करायचा आहे हॅलो 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 चला वेळेच्या संदर्भात दोन्ही संघ थोडस सहकार्य करा विशेष करून गुरुदत्त कॅन्सल आहे हॅलो हॅलो चला बाहेरून
हॅलो हॅलो चला पंचांनी साम पंचांनी आपला डिसिजन कळवायचा आहे. नो बॉल. ओके थँक्यू. शेलूमाता वळ या संघाची धावसंख्या होती ती 5. बिनबाद 5 अशी शेलूमाता वळ या संघाची धावसंख्या. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि त्याच्यातून एक नो बॉल आहे. पुन्हा चांगला असा चेंडू आणि निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 5. चांगला असा चेंडू. इंद्रपाल याला काही मारता आला नाही आणि पंचांचा लेग बाईचा इशारा. या एका धावेवर धावसंख्या होते ती 6. बिनबाद 6 अशी धावसंख्या शेलूमाता वळ या संघाची. बंडूच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढून तो नरेंद्र. नरेंद्र यांनी मारलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसरी धाव ही पूर्ण. बघूया तिसरे धाव घेतात का आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. बघूया चौथ्या धावेचा प्रयत्न करतात का आणि नाही. 3 धावेवर समाधान. या 3 धावेबरोबर धावसंख्या होते ती 9. बंडू याच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढतो इंद्रपाल. आतापर्यंत शेलूमाता वळ या संघाची धावसंख्या बिनबाद 9. पहिलं षटक चालू. चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल बंडू याची. आतापर्यंत मोठे फटके खेळण्याचे काही अवकाश दिलेले नाही. इंद्रपाल यांनी उंचावून मारलेला फटका आणि चेंडू सीमापार षटकार. इंद्रपाल मात्र यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपल्या संघाची धावसंख्या वाढवलेली आहे. धावसंख्या होते ती बिनबाद 15. पहिलं षटक पूर्ण. होळी महोत्सव 2019-20 या चषकावर बघूया कुठला संघ आपला नाव कोरतोय ते. शेलूमाता वळ वर्सेस गुरुदत्ता मानकोळी. दुसरं षटक घेऊन येतो तो संदीप. सामना करेल तो नरेंद्र. आतापर्यंत शेलूमाता वळ या संघाची चांगली अशी धावसंख्या बिनबाद 15. नरेंद्र सामना करतोय. बघूया. नरेंद्र यांनी मारलेला फटका जेलबाद होण्याची शक्यता परंतु राहुल यांनी काय प्रयत्न केलेला आणि चेंडू सीमापार चौकार. नरेंद्र यांनी पहिल्या चेंडूवर संदीप याच्या चौकार ठोकलाय.
या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19. संदीप याच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढतो नरेंद्र. पुन्हा नरेंद्र यांनी मारलेला फटका आणि चांगला असं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत आणि या चेंडूवर एकच धाव. या एका धावेबरोबर धावसंख्या होते ती 20. आता सामना करणार तो इंद्रपाल. इंद्रपाल यांनी मगाशा पहिल्या षटकावर शेवटच्या चेंडूवर षटकार मारलेला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा फटका, परंतु त्यांना काही फटका मारता आला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ते 20. बिनबाद 20 अशी धावसंख्या शाळूमाता वर्ल्ड या संघाची. इंद्रपाल यांनी मारलेला फटका. एक धाव पूर्ण. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावे सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावचीत. 2 धाव पूर्ण. नरेंद्र याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आला फलंदाज मंगेश. 22 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय. इंद्रपाल यांनी उंचावून मारलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या वाढते ती 24. दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढतो इंद्रपाल. चांगला असा चेंडू. निर्धाव. इंद्रपालला काय मारता आले नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 24. 2 षटक पूर्ण. 2 षटकापर्यंत शाळूमाता वर्ल्ड या संघाची धावसंख्या आहे ती 24. आता शेवटचं षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज सुनील आणि त्याला सामोरे राहतील ते तडाखेबाज फलंदाज मंगेश. त्याला पंचांनी सामना चालू करा. सुनील याच्या षटकातील पहिला चेंडू खेळून काढून तो मंगेश. मंगेश उंचावून मारण्याच्या नादात आणि भोपलाई न फोडता झेलबाद. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. चोरी 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 इश्काची नोटी. मंगेशाची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज महेश. सुनील यांनी पहिल्याच चेंडूवर मंगेशाला झेलबाद केलेले आहे. धावसंख्या आहे ती 24. 2 बाद 24 अशी धावसंख्या शाळूमाता वर्ल्ड या संघाची. आणि अतिरिक्त असा चेंडू वाईट +1. आणि वाईट बॉल आणि 1 धाव अशी 2 धावा. धाव संख्या होते ती 26. इंद्रपाल काय याला मारता आले ना. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 26. सुनीलच्या षटकातील पुढचा चेंडू
उंचावून मारलेला फटका बघूया. बंडू बंडू यांनी उत्कृष्ट असा इंद्रपल्याचा झेल पकडला आणि झेल बाद. अरे भिवंडीची पोरं म्हटली तर राडा तर झालाच पाहिजे. इंद्रपल्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज संजय. सुनील याच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढून तो महेश. आतापर्यंत शेळोमाता वळ या संघाची धावसंख्या आहे ती 3-26. बघूया महेश हा आपल्या संघासाठी काय करतोय. चांगला चेंडू निर्धाव चेंडू. महेश याला काय मारता आलं नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 26. सुनील याच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढून तो महेश. पुन्हा महेशाने उंचावून मारलेला फटका बघूया झेलबाद होतोय का. आणि झेल काय घेता आलेला नाही. एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि चौथी धाव घेण्याच्या नादात महेश हे धावची. धावसंख्या ती 29 या धावसंख्येवर शेलोमाता वळ या संघाचा चौथा फलंदाज बाद होतोय महेश. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज शैलेश. स्ट्राईकला आहे ते संजय. सुनील यांना सामोरे जातील संजय. आणि त्रिपल अचित. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. या ठिकाणी कुठेतरी आमच्या नवीन संघटनेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष गणेश केनी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपण प्लीज कुठं प्रेक्षकमध्ये आहात तर विनंती असेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे प्रणेते कुंदनजी पाटील यांच्याकडनं आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे कार्याध्यक्ष आणि चौटाईरवा मानकुली या संघाचे सर्वे सर्वा सन्माननीय गणेश केनी. आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर विनंती असेल आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. या स्पर्धेचे प्रणेते आयोजक कुंदनजी पाटील यांच्याकडनं आपलं आग्रहाचं आमंत्रण केलं जातं. गुरुदत्ता मानकोळे आपणास विनंती आहे की आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवा, अन्यथा अंधार आपल्यालाच होईल. शेलोमाता वळ या संघाने 30 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे. गुरुदत्ता मानकोळे या संघासमोर 3 षटकामध्ये 30 धावांचं आव्हान. बघूया कशा पद्धतीने पेलवतात. गुरुदत्ता मानकोळे आपल्यास विनंती आहे की आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवा, अन्यथा आपल्यालाच अंधार होईल. शेलोमाता वळ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या.
त्याला पंचांनी सामना त्वरित चालू करा. तीन षटकामध्ये 30 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानात. रूपचंद आणि दयानंद. शेळूमाता वळ या संघाकडनं वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहे तो इंद्रपाल. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतो इंद्रपाल. सामोर जातो तो रूपचंद. 3 षटकामध्ये 30 धावांचं आव्हान गुरुदत्ता मानकोळे या संघाला. रूपचंद यांनी उंचावर मारलेला फटका. बघूया झेलबाद होण्याची शक्यता आणि झेल सोडलेला आहे. एक धाव पूर्ण. या एक धावीने संघाचा खातं उघडलेलं आहे. श्री गणेश झालेला आहे गुरुदत्ता मानकोळे या संघाचा. सरळ इंद्रापाळ याच्या षटकात पुढचा चेंडू खेळून काढून तो दयानंद. दयानंदाने मारलेला फटका. एक धाव पूर्ण. या एका धावेवर धावसंख्या होते ती बिनबाद 2. पहिलं षटक चालू. इंद्रपाल्याच्या षटकात पुढचा चेंडू खेळून काढतो रूपचंद. आणि फलंदाज धावचीत. एक बाद 2 अशी धावसंख्या गुरुदत्ता मानकोळे या संघाची. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू. इंद्रपालच्या रूपाने 3 षटकामध्ये 30 धावांची गरज. या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढतो दयानंद. धावसंख्या ती 2. दयानंदाने उंचावर मारलेला फटका. झेलबाद होण्याची शक्यता आणि झेलबाद. इंद्रपाल षटकातील पुढचा चेंडू खेळून काढतो बंडू. बंडू यांनी मारलेला फटका आणि चेंडू सीमा पार. धावसंख्या होते ती 2-6 अशी धावसंख्या. अरे बॉल मैदानात. गुरुदत्ता मानकोळे या संघाची. पुढचा चेंडू खेळून काढेल तो बंडू. आणि झेल सोडलेला आहे. दोन धाव पूर्ण.
तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावचित. हॅलो, चला पंचांनी सामना त्वरित चालू करा प्लीज. हॅलो हॅलो, पंचांनी सामना त्वरित चालू करा. चला पंचांचा निर्णय आपण ऍक्सेप्ट करायचा प्लीज. हा दापोडेला दोन्ही संघांना एक विशेष सूचना असेल, विनंती असेल,
जो संघ विजय संपादित करेल त्या संघाला विशेष सूचना असेल. जे एसटी स्टंप आहेत दोन्ही संघ प्लीज घेऊ नका, कारण सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला प्रॅक्टिस सरावासाठी ते लागतात. विजयासाठी 30 धावांचं लक्ष्य. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघाची धावसंख्या आहे ती 10. अजून विजयापासून 20 धावा दूर आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता बघूया एक्झॅक्ट काय घडलंय. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये मात्र सुरक्षित पोहोचतो फलंदाज. एकंदरीत 2 धावा आणि या 2 धाव्याने गुरुदत्ता धावसंख्या होते ती 12. अजूनही 18 धावांची गरज. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज गुरुदत्ता मानकोळ या संघाला. स्क्वेअर ऑफ विकेट. अतिशय सुंदर फटका आपण पाहतो. खराब क्षेत्ररक्षण. मात्र चेंडू मिस करतोय, बीट करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. प्रवीण थोडस कुठे चेंडूला मिसफिल करतोय. चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या होती ती 16. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. सामना विजयाचे सर्वात महत्वाचं असतं तुमचं क्षेत्ररक्षण. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 धावांची आवश्यकता. निश्चित सामन्यावर पकड मजबूत आहे ती गुरुदत्ता मानकुले संघाची. चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह केलं जातं. अतिशय उत्कृष्ट फटका. 1 धावाची. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सहजगत्या 2 धावा आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. विजयापासून अजूनही 12 धावा दूर आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. झेल कलेक्ट केला जातो. अतिशय प्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज मात्र आघाडीचा बाद होते या ठिकाणी सुनील. आणि आता मात्र विजयासाठी गुरुदत्ता मानकुले संघाला 7-12 ची आवश्यकता. 7 चेंडू 12 धावा. अर्थातच शेतकऱ्यासाठी हवा असलेला 7-12. येतो हॅलो. हा चालेल. हो सांगतो. किती धावा घेतल्या? 2 धावा अर्जित होता. 2 धावा संघाची धावसंख्या वाढते. किती पाहिजे? 20. किती? आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे.
हॅलो हॅलो शेवटचा अंतिम षटक प्रगतीपत्र विजयासाठी गुरुदत्त मानकुले संघाला 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज नरेंद्र संघातील सर्वात महत्वाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे. चेंडूला सुंदर असा थोडस प्लिक केलं जातं. चेंडू शॉर्ट मिडू घेतला तो 1 धावांची दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न बघूया एक्झॅक्ट काय घडतंय. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. विजयापासून अजूनही 8 धावा दूर आहे. आज समर्थक मोठ्या संख्येने दोन्ही संघाचे उपस्थित झाले. त्यामध्ये गुरुदत्त मानकुली या संघाचे समर्थक, भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फोर्ट संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष गणेश केनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून कौतुक करतोय. जयवंत माळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. व्हॉट अ झेल, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. उत्तम झेल कलेक्ट केला जातो. आघाडीचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय सांडी. फ्रंट लाईनची व्यवस्था नाहीये. चला सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू मात्र पंच बाईटची खून करतात. कमांतर धाव, धावसंख्या 1 धावेने पुढे सरते. बघूया किती पाहिजे. 3 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 6 धाव पाहिजे ना. 6 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी मात्र हॅलो 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. होळी चषक 2020-19 आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. नाही नाही हॅलो प्रेक्षक काय सांग. मला वाटतं निश्चितच चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार गेलेला आहे. हॅलो हॅलो अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहिला होता आणि निश्चितच चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. प्रयत्न होता अतिशय चांगला. क्षेत्ररक्षकाचा पाय कुठे सीमारेषेच्या बाहेर गेला होता. षटकार लागतोय.
आणि गुरुदत्त मानकुली हा संघ या चषकावर आपलं नाव कोरतोय. निश्चित हाडलक म्हणावे लागेल ती शिडूमाता बळी या संघाला. हॅलो चला पंच भाऊ पाटील सुरेश घरात वेळेचं सहकार्य करायचं. आमचे पंच असतील समालोचक असतील या सर्वांचं मी आयोजकांच्या वतीने शाब्दिक सुमनांनी स्वागत करतोय. वेळ नाही आपल्याकडे डीजे मॅन आपलेही शाब्दिक सुमनांनी स्वागत करतोय. मंडप डेकोरेशन प्रोप्रायटर आपलेही शाब्दिक सुमनांनी स्वागत करतोय. भाऊ पाकिट घे त्यांचं पण दे दोघांचं घे. चला बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करतोय. हॅलो सामन्यातील सामन्याचा पुरस्कार सुनील. सुनील आपण स्टेजवर यायचा आहे. सुनील त्यानंतर बंडूमाळी. बंडूमाळी आपण यायचं आहे. चला साहेब द्या. हॅलो हॅलो 2 मिनिटं या ठिकाणी विशेष मानवतेचा पुरस्कार दिला जाता. उत्कृष्ट कामगिरी केली पहिल्या सामन्यामध्ये बंडू याने. त्यानंतर विकास भाऊ पुढचं मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस आपण द्यायचं आहे. अंतिम सामन्यामध्ये सिकल दिली शिळू माता बळी या संघाला. विजयाचा शिल्पकार निश्चितच सुनील.